10वी झाली की एक प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहतो. पुढे काय? आणि खास करून सायन्स घ्यायचं ठरवलं की मग तर पर्यायांचा डोंगरच समोर येतो आणि गोंधळ वाढतो. पण काळजी नसावी. आज आपण याच गोंधळातून एक स्पष्ट रस्ता कसा काढायचा हे पाहणार आहोत. चला, तुमच्या सायन्स करिअरची एक पक्की ब्ल्यूप्रिंट तयार करूया. 10वीची परीक्षा म्हणजे आयुष्यातला एक मोठा टप्पा. तो पार झाला की एकदम मोकळं वाटतं. पण लगेचच एक भला मोठा प्रश्न समोर येतो. आता पुढे काय? हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच खरं सांगायचं तर थोडा गोंधळात टाकणाराही आहे, नाही का? तर आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत 10वी नंतरच्या गोंधळापासून. मग सायन्समध्ये नक्की कोणती स्ट्रीम निवडायची हे बघू. त्यानंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोन मोठ्या वाटांची सविस्तर माहिती घेऊ. एवढंच नाही तर काही वेगळ्या पण तितक्यात चांगल्या करिअर संधींबद्दलही बोलू. आणि हो, शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स, काय करावं आणि काय टाळावं. चला तर मग सुरू करूया. तर पहिला विभाग आहे 10वी नंतरचा ठिठा. हाच तो टप्पा जिथे करिअरच्या निवडीचा पाया घातला जातो. सुरुवातीला थोडी अनिश्चितता वाटते, थोडा गोंधळ होतो, हे अगदी स्वाभाविक आहे. पण आपलं ध्येय काय आहे? तर योग्य माहितीच्या आधारावर या अनिश्चिततेचं रूपांतर एका पक्क्या यशस्वी प्लॅनमध्ये करायचं. हीच आपल्या करिअरची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी ठरू शकते. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे. विज्ञान शाखेची निवड. हा आपल्या ब्लूप्रिंटमधला पहिला मोठा निर्णय. बरं, सायन्समध्ये मुख्यत्वे दोन फाटे फुटतात. एक आहे PCM ग्रुप, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. ज्यांना इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी यांसारख्या क्षेत्रांमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी हा मार्ग आहे. आणि दुसरा आहे PCB ग्रुप, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. हा मार्ग जातो मेडिकल, लाईफ सायन्सेस अशा क्षेत्रांकडे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर गणित आवडतं की बायोलॉजी, यावर पुढची दिशा ठरते. आपला तिसरा विभाग आहे इंजिनिअरिंगची ब्लूप्रिंट. ज्यांना गणित आणि टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी नवीन करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा मार्ग कसा आहे ते पाहूया. इंजिनिअरिंगचा मार्ग तसा सरळ आहे, पण त्यात 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात आधी अर्थातच PCM ग्रुपची निवड करायची. त्यानंतर JEE सारख्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची कसून तयारी करायची. तिसरा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल अशा अनेक शाखा आहेत. त्याबद्दल नीट रिसर्च करून आपली आवड नक्की करायची. आणि मग शेवटी मिळालेल्या रँकनुसार आणि आपल्या आवडीच्या ब्रांचनुसार योग्य कॉलेज निवडायचं. इंजिनिअरिंगमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायला हव्यात. सगळ्यात महत्त्वाचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, म्हणजे समस्या सोडवण्याची कला विकसित करा. सायन्स फेअर्स किंवा कोडिंग स्पर्धांमध्ये भाग घेतल्यास खूप फायदा होतो. आणि काय करू नये तर फिजिक्स आणि मॅथ्सच्या बेसिक कन्सेप्ट्सकडे कधीही दुर्लक्ष करू नका. आणि दुसरी मोठी चूक म्हणजे फक्त मित्राने घेतली किंवा सध्या ट्रेंडमध्ये आहे म्हणून कोणतीही ब्रांच निवडू नका. आपली आवड सर्वात महत्त्वाची. आता बघूया चौथा विभाग, वैद्यकीय क्षेत्राची ब्लूप्रिंट. ज्यांना आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठीचा हा रोडमॅप. इंजिनिअरिंगप्रमाणेच मेडिकलचा मार्गही काही टप्प्यांमधून जातो. सुरुवात होते PCB विषय निवडून. त्यानंतर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं ते राष्ट्रीय पातळीवरच्या नीट परीक्षेवर. मग MBBS, BDS म्हणजे डेंटिस्ट्री किंवा BAMS म्हणजे आयुर्वेद अशा अनेक पर्यायांचा अभ्यास करायचा. आणि शेवटी नीटच्या स्कोअरवर आधारित चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा. मेडिकल क्षेत्रात फक्त हुशारी पुरेशी नाही. इथे संयम, सहानुभूती यांसारखे गुण खूप महत्त्वाचे असतात, कारण रुग्णांशी थेट संबंध येतो. अभ्यासाची तीव्रता आणि कालावधी दोन्ही जास्त असणार आहे, याची मानसिक तयारी ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मेडिकल म्हणजे फक्त MBBS नाही. फिजिओथेरपी, नर्सिंग यांसारख्या इतरही अनेक उत्तम क्षेत्रांचा नक्की विचार करा. चला, आता वळूया 5व्या विभागाकडे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडूनही विज्ञान शाखेत अनेक उत्तम करिअरचे मार्ग आहेत. ते कोणते ते पाहूया. इथे बघा, सायन्स घेतल्यानंतर किती वेगवेगळे पर्याय उघडतात. शुद्ध संशोधन म्हणजे सायंटिस्ट होण्यापासून ते आर्किटेक्चरपर्यंत आणि फार्मसीपासून ते फोरेन्सिक सायन्सपर्यंत. आजच्या काळात तर डेटा सायन्स आणि AI यांसारख्या क्षेत्रांना प्रचंड मागणी आहे. या प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळी स्किल्स लागतात, त्यामुळे आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार निवड करता येते. आणि आता आपण आलोय शेवटच्या 6व्या विभागाकडे. तुम्ही कोणताही मार्ग निवडा, पण काही गोष्टी सर्वांसाठी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. बघूया त्या काय आहेत. तर यशस्वी करिअरसाठी काही शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. पहिली गोष्ट, भरपूर रिसर्च करा.
जी क्षेत्र आवडतात त्यातल्या प्रोफेशनल लोकांशी बोलून बघा. दुसरी, निर्णय घेताना आपली आवड आणि क्षमता यांनाच प्राधान्य द्या. तिसरी, फक्त पाठांतर न करता कन्सेप्ट समजून घेण्यावर भर द्या. आणि काय करू नये? तर मित्र करतोय म्हणून किंवा पालकांचा दबाव आहे म्हणून विचार न करता निर्णय घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखादा वेगळा ऑफबीट करिअरचा मार्ग निवडायला अजिबात घाबरू नका. अब्राहम लिंकन यांचे एक खूप सुंदर वाक्य आहे, भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते स्वतः घडवणे. ह्याचा अर्थ खूप खोल आहे. आज आपण जे निर्णय घेतो, जे कष्ट करतो, त्यातूनच आपलं भविष्य घडत असतं. ते कोणीतरी सांगणार नाही, ते आपल्यालाच तयार करायचं आहे. तर आम्ही तुम्हाला एक नकाशा दिला आहे, एक मार्ग दाखवला आहे. आता या माहितीच्या आधारावर आपल्या करिअरची एक मजबूत, अनोखी ब्लूप्रिंट तयार करण्याची जबाबदारी तुमची आहे. तर मग तुमची ब्लूप्रिंट काय घडवणार आहे? तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.